येईल का जुळून नाते? काय करणार तू? प्रकाशने विचारलं. नीताने मान हलवत फोन दाखवला. इथून पुढे. नीताने फोन दाखवल्यावर त्या फोनमध्ये काय आहे? प्रकाशने विचारलं. अहो, त्यात मितालीचं बोलणं रेकॉर्ड आहे, नीता हसत म्हणाली. काय बोलली मिताली? प्रकाशने विचारलं. तेच, दिव्या आदित्यचा विचार करते म्हणाली, नीता हसून म्हणाली. नीता बघ, तू त्या दोघांच्या मध्ये जास्त नको जाऊ, नाहीतर सर्व तुझ्यावर येईल, मग रडत बसशील. त्यापेक्षा दोघांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू दे. तू नको उगाच त्यात पडत राहू. ऐक माझं, नंतर रडत माझ्याकडे यायचं नाही. प्रकाशने नीताला दम दिलं म्हटलं तरी हरकत नाही. काय हो, तुम्ही असं म्हणता? मी काय त्यांना त्रास देते काय? मी काय त्यांच्या आयुष्यात विलन आहे का? असं बोलताय ते. तो आदित्य तिच्यापासून लांब जायचं म्हणत होता, म्हणून फक्त मी त्याला सांगणार आहे. तरी खरं नाही वाटलं तर त्याला हा पुरावा दाखवणार आहे, एवढंच. नीता वाईट तोंड करत म्हणाली. नीता, तुला विलन नाही म्हणालो मी, पण एक सांगतो, तो देव तिथे बसलाय ना, त्याने काहीतरी प्रयोजन केलंच असेल ना. त्यांचं नातं जुळवायचं असेल तर ते कसंही, अगदी तू नाही म्हणालीस तरी जुळणार. पण जर जुळायचं नसेल तर तू आकाश पाताळ एक केलंस ना तरी ते नाहीच जुळणार, म्हणून सांगतोय. प्रकाश नीताला समजावत म्हणाले. जर देवानेच मला बुद्धी दिली असेल तर दोघांमध्ये यायला, असं समजा, ही देवाची इच्छा आहे, नीता म्हणाले. पण जर हे तिचं अति होत असेल तर? नेहमी म्हणतात, अतिघाई संकटात नाही, अति तेथे माती. नीताला मितालीने विश्वासाने सांगायला गेली, पण नीता त्या विश्वासाला पात्र असणार का नाही हे येणारं काळच ठरवेल. नीताला घाई आदित्यला सांगायची, पण आदित्य मानेल का? पुरावा ऐकला आणि आदित्यने दिव्याला काही बोलला तर? नीता पुढचा कसलाच विचार करत नाही. एका बिझनेसमनची बायको आणि एका बिझनेसमनची मुलाची आई, म्हणून त्यांना हा विचार करणं गरजेचं होतं. त्या खुशीत होत्या. प्रकाशने सांगितलेलं त्यांनी काही मनावर घेतलं नव्हतं. त्यांनी खुश होऊन आदित्यला फोन केला. तो नुकताच मीटिंगमधून फ्री झाला होता. त्याने कॉल रिसीव्ह केला. मॉम, काय झालं? तर असं मॉमचा अचानक कॉल अपेक्षित नव्हता. तुला एक गंमत सांगायची आहे, नीता त्याला म्हणाली. बोल मॉम, काय झालं? काय आहे? आदित्यने विचारलं. आदित्य, मला एक गोष्ट कळली आहे. नीता डायरेक्ट काही बोलत नव्हती, खूप वेळ घेत होती. मॉम, गोल गोल फिरवत बसू नको, काय आहे ते डायरेक्ट सांग, आदित्य वैतागत म्हणाला. हो रे, तेच सांगायला फोन केलाय ना. नीता पण ना, आदित्य ओरडत नाही तोपर्यंत सांगणार नाही वाटतं. मॉम, आदित्य काही बोलणार त्याआधीच नीताने बोलायला सुरुवात केली. आधी, मी आज मितालीला सकाळी फोन केला, तेव्हा तिने मला सांगितलं की दिव्या तुझा विचार करायला तयार आहे. फक्त तिला भीती वाटते. तर तू जो विचार केलास ना तिच्यापासून लांब जायचा, तो नको करूस. उलट तिला तू समजून घे, एवढंच मी सांगेन. यापुढे मी तुमच्या कशात पडणार नाही. तुमचं तुम्हीच बघा. हे सारखे मला नकोच पडू मध्ये म्हणतात, पण तुझी मॉम आहे मी. मला तुला एवढं सांगायचं होतं. थँक गॉड. नीता इथेच थांबते म्हणाली. नाहीतर मला तर वाटलं होतं आता नीता दोघांचं लग्न लावूनच शांती घेते की काय. नीताच्या तोंडून हे दिव्याचं ऐकून आदित्यच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मॉम, खरंच? आदित्यने आश्चर्याने विचारलं. हो, खरंच.
नीताने सांगितलं. थँक्यू मॉम, तू आज मला खूप चांगली बातमी दिलीस, आदित्य म्हणाला. हो रे बाळा, मी खुश आहे तुझ्यासाठी. तुम्ही लवकर काय ते सॉर्ट करा आणि लवकर माझी सून घरात आ, नीता आदित्यला म्हणाली. मॉम चल बाय. आदित्यने लगेच विषय कट केला. तो मनातून खुश होता. आज त्याचं डील फायनल झालं होतं. आज दिव्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह कळलं होतं. आज कुछ तो बनता है मनात म्हणत तो शिवला घेऊन संध्याकाळी क्लबला पोचला. थोडी करता करता जास्तच झाली होती त्याला. हल्ली तो पूर्ण टल्ली व्हायला लागला होता. दिव्याने आयुष्यात एंट्री काय केली याचं उलटच चालू होतं. ती दूर झाली तरी टल्ली, ती जवळ येणार म्हणाली तरी टल्ली. शिव, मला दिव्याला भेटायचं आहे. ह्याला चालायला सुधरत नव्हतं आणि हा दिव्याला भेटायला जाणार. दिव्याला असा बघून करत आहे तो पण विचार नाही का सोडणार, बदलणार. पण ह्या येड्याला सांगेल कोण? हां, शिव आहे ना, तो काही जायला देणार नाही. बॉस, आता दिव्या मॅडम आराम करत असते. आपल्याला खूप उशीर झालाय, आपण घरी जाऊ, शिव म्हणाला. पण हा काही ऐकायला तयार होत नव्हता. आपण तिला लांबून बघू, आदित्य म्हणाला. हा लांबून तिला बघणार, मग ती काय डोळे झाकून घेणार काय? पिल्यावर बुद्धी लहान होते वाटतं. बॉस प्लीज नको, आपण उद्या मॅडमला भेटायला जाऊ. तुम्ही आत्ता घरी चला, शिव म्हणाला. शिव, मला तिला एकदा तरी बघायचंच आहे. मला तिला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार. आदित्य डोळे बारीक करत शिवकडे बघत म्हणाला. बॉस, तुम्हाला चैन पडली नाही तरी चालेल, पण तुम्हाला असं बघून दिव्या मॅडमची चैन हरवून जाईल त्याचं काय? आत्ता कुठे त्यांनी विचार करायचं ठरवलं आहे. तुम्ही तिथे जाऊन सगळं बिघडवाल, शिव त्याला समजावत म्हणाला. नाही, तिला इथे बोलाव, मी तिला बघेन लांबून. मी ती आहे ते सांगू नको तिला, आदित्य म्हणाला. बॉस, काल त्या हॉस्पिटलमधून घरी गेल्या आहेत. ह्या क्लबमध्ये कशाला बोलू त्यांना? तुम्ही प्लीज घरी चला. मी उद्या तुम्हाला त्यांना भेटवे, प्रॉमिस. आदित्यला प्रॉमिस म्हटल्यावर भारी वाटलं. ओके, प्रॉमिस ना? मला उद्या तिला भेटवायचं, आदित्य म्हणाला आणि कसा तरी एकदाचा घरी जायला तयार झाला. शिवने आज पुन्हा त्याला ऑफिसमध्ये झोपवलं. घरी कॉल करून सांगितलं की आज तो ऑफिसलाच थांबेल म्हणून. तुकारामला सोबत ठेवून शिव घरी पोहोचला. त्याला प्रश्न पडला, आज आदित्य सरांना काय झालं होतं? असे का वागत होते? त्याला हा फरक जाणवत होता, पण वाटलं डील फायनल झाली म्हणून असे. इकडे मिताली कामाला निघून गेल्यावर दिव्या फ्रेश झाली. ती मोबाईल डोळ्यात बसली होती. इतक्यात तिला मितालीने मेसेज करून नाश्ता करायला सांगितला, कारण घाईत मितालीनेच नाश्ता केला नव्हता, त्यामुळे दिव्यालाही खायला दिला नव्हता. फोनच्या नादात मिताली निघून आली होती कामाला. ती फोन बघत असतानाच मितालीचा मेसेज आला. दिव्याने लगेच तिला नाश्ता केल्याचं सांगितलं. दिव्या मस्त झोप काढून उठली. मितालीने नाश्ता बनवलेला तो खाल्ला. पुन्हा आराम करून दुपारचं जेवली. तुम्ही म्हणाल हिला एवढी झोपून भूक कशी लागली? तर सध्या ती मेडिसिन घेते, त्यामुळे भूक लागली तिला. दुपारी छान झोप काढली.
संध्याकाळी स्वतःच्या हाताने चहा करून घेतला. गॅलरीत जाऊन चहा पिला. त्यानंतर तिला छान वाटलं. पक्ष्यांची किलबिल, थंड वारा आणि दिवस आणि रात्र यामधला काळ, संध्याकाळ. तिला बाहेर बघायला आवडत होतं. काळोख झाला तशी दिव्या घरात आली. दिवा केला. नंतर मोबाईल घेतला हातात आणि सोशल मीडियावर बघत होती. दिव्याला सोशल मीडिया बघताना तिचा आणि नितीनचा एक फोटो दिसला. अचानक आपला आणि नितीनचा फोटो सोशल मीडियावर कसा काय? म्हणून तिने क्लिक केला तर त्यावर एवढं मोठं काहीतरी लिहिलेलं होतं. इतक्यात मिताली आली. तिने दिव्याच्या डोक्याला आठ्या बघितल्या. तशी ती दिव्याकडे गेली. दिव, काय झालं? मितालीने विचारलं तर दिव्याने मिताली पुढे फोन धरला. मितालीने पूर्ण पोस्ट वाचली. शी, असं काही यांना लिहायला तरी कसं वाटतं? मिताली रागाने म्हणाली. नितीनला चांगलं आणि दिव्याला चुकीचं ठरवलं होतं. उलट सुलट तिच्याबद्दल लिहिलं होतं. का? हे कोणी केलं? दिव्याला वाचून कसं तरीच झालं. हेही नितीननेच कोणाकडे तरी करून घेतलं असेल. तिने शांतपणे संपूर्ण वाचून काढलं. त्या पोस्टखाली कमेंटही खूप होत्या. काही दिव्याच्या बाजूने तर काही नितीनच्या बाजूने. काहींनी तर खूप घाणेरड्या शब्दात कमेंट केले होते. तिला वाचायलाही घाण वाटलं. तिला आता कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती. आजचा दिवस तिचा आनंदात गेला, चांगला गेला होता. पण रात्र मात्र अशी आली होती. तिने आणि मितालीने शिवला मेसेज करून ठेवला. पोस्टचा स्क्रीनशॉट करून पाठवला. शिव क्लबमध्ये होता. त्याने मेसेज बघितला नव्हता. तो घरी पोचला तरी आदित्यची चिंता लागली होती. रात्री काही गडबड केली तर तुकाराम एकटाच होता. त्याने तुकारामला कॉल करून चौकशी केली. आदित्य झोपला होता म्हणून मग तोही शांत झोपला. मध्यरात्री तुकारामचा शिवला कॉल आला आणि शिव लगेच ऑफिसला पोहोचला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. या चॅनलवर निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.